Thank you. तुम्ही मला आमंत्रण दिले, तुम्ही फार खुशी आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंब प्रेमाचा आशीर्वाद देऊ शकते. आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर टू सी द फेथ ऑफ द पीपल. I had been to Portugal, where Our Lady of Fatima appeared to the 3 children, and we can see the faith of those people who visit Our Lady of Fatima in Portugal. And I feel a similar faith here in these people in Uttan and in the neighboring places. I congratulate them for their deep faith and their belief in Mother Mary. I also pray that the problems in this area can be solved, the environmental problems, that Our Lady of Fatima may look at the problems and try to solve the problems of the people, especially when they are affected in the environment. I pray to Our Lady that Our Lady may bless each and every one of you. Thank you. फातिमा माऊलीचा वार्षिक उत्सव हा उत्तन धर्मग्रामामध्ये साजरा होत आहे आणि हा जो उत्सव आहे याला 53 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत. फातिमा माऊली ही एका अर्थाने या कोळी लोकांची सावली असं त्यांचं परंपरा किंवा त्यांची समज आहे की जेव्हा या फातिमा माऊलीचे पाय या धरतीवरती आणि या गावामध्ये जेव्हा तिचा पदस्पर्श होतो तेव्हा एका अर्थाने माऊलीची भरपूर कृपा या गाव परिवाराला आणि समस्त धर्मग्रामाला भेटत असते. माऊली आशीर्वाद घेऊन येते, एक मासलीच्या रूपाने त्यांना भरपूर दान भेटतं अशी त्यांचा समज आहे आणि ते खरं आहे. शहरवासियांना एकच संदेश आहे, तो म्हणजे आपण सर्वांनी शांतीने गुण्यागोविंदाने राहावं. प्रभू येशू ख्रिस्ताचं आज पुनरुत्थानातील दुसरा रविवार आम्ही साजरा करीत असताना येशू ख्रिस्ताने आम्हाला शांतीचं दान दिलं की तुम्हा शांती असो. म्हणजे या जगामध्ये जे आतंकवाद असतील, जातीयवाद आहे, कधीकधी वंश आणि धर्माविरुद्ध लढाई होत असताना या सर्व ठिकाणी मला वाटतं आपल्याला शांतीची गरज आहे. हा संदेश मला द्यावासा वाटत आहे.